कसं चाललंय एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आटपाडी आणि जत, दुसरीकडे कुठं जात नाहीत। गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून, अरे जायला दुसरीकडे गणपती आहे का नाही, एकाच ठिकाणी। खासदाराच्या मिटिंगा जत नाटपाडी, दुसरीकडे कडेगावला नाही, पलूसला नाही, तासगावला नाही, कवटेमंकाळला नाही, मिरजला नाही, कुठंच नाही, हे फक्त आटपाडी आणि खानापूर। का? गोपीचंद तिथं आहे का रे? एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत असेल तर तो ठेचायला लागल ना तुमचा। काय लोक काय येडे आहेत का? हा, लोक काय सगळी काय दूध खुळे आहेत होय राजकारण बघते ते? गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच। बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा, आम्ही ठेचून घेत नाही म्हणून यांचा राग प्रचंड आहे। एकदा एसपी ऑफिसला कार्यक्रम होता, एसपी ऑफिसच्या उद्घाटनाचा, माननीय देवाभाऊ त्या कार्यक्रमाला आले। तिथं जयंतराव, विश्वजित, विशाल पाटील खासदार, इथले आमदार, आणखी एक 2-3 आमदार सगळे होते। मी आलो, मी कायला बघतोय तुम्हाला माहित आहे। मला विश्वजित कदम आणि विशाल दादा म्हणले काय चाललंय कसं चाललंय, आता दाद दिला माझ्याशी बोलले। मी पुढे गेलो, जयंत पाटील त्यांना त्याच्याबरोबर कशाला बोलताय? त्यातल्याच एकानं मला सांगितलं, अरे ती बारक्या पोरासारखं शाळेमध्ये त्याच्यासोबत कशाला बोलताय? अरे मी कुणाशीच बोलत नाही ना, मला काय पडलंय कोण बोलला नाही बोलला, मला काय करायचंय? पण तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय? त्याला एकटा पाडा म्हणे, एकटा पाडा। अरे मी एकटाच आहे, सिंह एकटाच असतो, सिंह एकटाच असतो ना, तो काय कळपात येतो का? आणि मी काय तुम्हाला लढायला एकदम खुल्लाय, खुल्लम खुल्लाय। राजकारणामध्ये जय पराजय होत असतात, एका विजयानं कुणी सिकंदर होत नाही आणि एखाद्या पराभवानं कुणी संपत नसतो, ही राजकारणाची आमची पद्धत आहे।